Hi, good morning, dear students. Yesterday, we were studying pillars of democracy and we saw what is democracy. आपण काय बघितलं तर डेमोक्रेसी म्हणजे काय पहिल्यांदा बघितलं होतं. ओके. आता डेमोक्रेसी म्हणजे काय आपण बघितलं. डेमोक्रेसी म्हणजे काय तर लोकशाही. लोकशाही म्हणजे काय तर मग लोकशाही म्हणजे लोकांसाठी लोकांनी तयार केलेले शासन म्हणजे लोकशाही. ओके. द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल इज कॉल्ड एज डेमोक्रेसी. सो देर आर पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. पिलर्स ऑफ डेमोक्रेसी असतात. पिलर्स म्हणजे काय आधारस्तंभ आपण ज्याला म्हणू तर आधारस्तंभ आहेत डेमोक्रेसीचे. अँड व्हॉट अकॉर्डिंग टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर द पिलर्स ऑफ डेमोक्रेसी अँड वाय दे आर इम्पॉर्टंट वी आर सीइंग दिस. आपण काय बघतोय तर मग डेमोक्रेसीचे पिलर्स काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते आणि ते इम्पॉर्टंट का आहेत हे आपण बघतोय. पिलर्सचं काम काय असतं तर एखाद्या गोष्टीला सपोर्ट करणं. यु नो yesterday आय टोल्ड यू दॅट देर आर पिलर्स टू सपोर्ट द बिल्डिंग ऑल्सो. पिलर्सवरती बिल्डिंग उभा असते. सो ऑन दिस पिलर्स डेमोक्रेसी ऑफ इंडिया इज स्टँडिंग. म्हणजे ते जे सांगतात की ना 3 पिलर्स आहेत आणि त्या 3 पिलर्सवरती इंडियाची जी डेमोक्रेसी आहे ती स्टँड करते. आता सध्या परत नवीन कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक चौथा पिलर पण आलेला आहे ॲक्च्युली. दॅट इज प्रेस. मीन्स व्हॉट आर द फर्स्ट 3 पिलर्स दॅट लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटी अँड द फोर्थ पिलर which has newly come in our democracy is the press, is the freedom of press actually. ते आता सध्या आपण बघत नाहीये. वाय? बिकॉज वी आर सीइंग द स्पीच ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिफोर 1950. 1950च्या अगोदर त्यांनी हे कॉन्स्टिट्यूशन केलेलं आहे आणि म्हणजे आपण ज्याला संविधान असं म्हणतो ते संविधान केलेलं आहे आणि त्या संविधानाच्या म्हणजे उद्घाटन म्हणजे 26 जानेवारी 1950च्या अगोदरचं त्यांचं हे स्पीच आहे. सो ॲट दॅट टाइम देर वॉज नो प्रेस ॲज अ पिलर ऑफ डेमोक्रेसी. त्यावेळेस पिलर हा प्रेस नव्हता डेमोक्रेसीचा. सो वी आर गोइंग टू सी पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. आपण फक्त काल काय बघितलं ते रिकॅप करूयात एकदा. आपण पुढे बघूयात की ना आपण काय बघितलं तर आपण पहिल्यांदा आईस ब्रेकर्सला सुरुवात केलेली होती. ओके. नाव वी सॉ आईस ब्रेकर्स आपण बघितलेले आहेत. तर आईस ब्रेकर्समध्ये फर्स्ट आईस ब्रेकर वॉज, मी थोडंसं रिपीट करते. एक आईस ब्रेकर काल चुकून राहिलेला आहे त्यामुळे मी परत रिपीट करते. तर फर्स्ट आईस ब्रेकर वॉज गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल शॅल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ. दिस फेमस स्टेटमेंट इज मेड बाय, तुम्हाला माहिती आहे काल सांगितलं होतं अब्राहम लिंकन म्हणून. ओके. हे स्टेटमेंट कोणी केले तर अब्राहम लिंकन यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. ओके. नंतर मग नेक्स्ट जे आहे ते कुठलं आहे तर मग द सिस्टीम वेअर द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड अँड रूल्ड बाय द पीपल इज कॉल्ड ब्युरोक्रेसी, ॲरिस्टोक्रेसी, डेमोक्रेसी आणि ॲटोक्रेसी. तर मग त्याचं उत्तर काय आहे आपण बघितलं तर डेमोक्रेसी हे त्याचं उत्तर आहे. Then the third MCQ was a democratic country is governed by its military, police, politicians, constitution. मग कुणी गव्हर्न केलं जातं तर कॉन्स्टिट्यूशननी ते गव्हर्न केलं जातं. ओके. तर नंतर मग नेक्स्ट MCQ होतं प्रिन्सिपल्स ऑफ ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी. कुठले प्रिन्सिपल्स आहेत ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसीचे? ट्रिनिटी म्हणजे काय 3. तर मग ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसीचे प्रिन्सिपल्स कुठले आहेत तर पहिलं आहे लिबर्टी. लिबर्टी म्हणजे काय? लिबर्टी म्हणजे आपण ज्याला स्वातंत्र्य असं म्हणतो ते. स्वातंत्र्य म्हणजे आपण काल बघितलं की स्वैराचार नाही पण स्वातंत्र्य. दुसरं आहे ते आहे इक्वेलिटी. इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे काय तर समानता. आणि तिसरं म्हणजे काय आहे तर फॅटर्निटी. फॅटर्निटी म्हणजे काय तर ब्रदरहुड. हे 3 प्रिन्सिपल्स आहेत डेमोक्रेसीचे. हे आपण काल बघितले. देन वी सॉ व्हॉट आर द मिनिंग्स ऑफ ऑल दिस टर्म्स. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, लिबर्टी म्हणजे काय, इक्वॅलिटी म्हणजे काय आणि फॅटर्निटी म्हणजे काय, हे टर्म्स आपण बघितलेले आहेत. त्याचं मिनिंग काय ते बघितलंय. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, इट इज द ॲग्रिगेट ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल्स. हे सगळं फंडामेंटल प्रिन्सिपल्सचं ॲग्रिगेशन आहे. म्हणजे हे सगळं एकत्रीकरण केलेलं आहे. पॉलिटीवरती, ऑर्गनायझेशन आणि अदर एंटिटीवरती असणारं हे गव्हर्न ज्याच्यावरनं आपण करतो ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आहे. लिबर्टी म्हणजे काय,
इट इज द फ्रीडम टू गो व्हेअर यू वॉन्ट वॉट अँड डू व्हॉट यू वॉन्ट. लिबर्टी म्हणजे तुम्ही जिथं पाहिजे तिथे फिरू शकता, म्हणजे तुम्ही भारतामध्ये जिथं पाहिजे तिथे फिरू शकता. तिथं तुम्हाला कुठेही असं नाहीये की ना तुम्ही ह्या भागामध्ये जाऊ शकत नाही, त्या भागामध्ये जाऊ शकत नाही, असं नाहीये. आणि तुम्हाला काय पाहिजे ते करू शकता, काय पाहिजे ते करू शकता, म्हणजे व्हॉट एव्हर बिझनेस यू वॉन्ट यू कॅन डू, व्हॉटेव्हर यू कॅन डू, व्हॉटेव्हर यू वॉन्ट यू कॅन डू ॲट एनी टाईम. म्हणजे असं नाही की ना सकाळी झोपलं पाहिजे, संध्याकाळी झोपलं पाहिजे. आपण काही कुठलाही बिझनेस करू शकतो, काही करू शकतो. ओके. इक्वॅलिटी, it is the state of being equal, especially in status, rights or opportunities. Equalities म्हणजे काय की ना आपण सगळेजण इक्वल आहोत, समान आहोत. कशामध्ये? तर स्टेटसमध्ये. आपण असं म्हणतो की ना कायद्याच्या समोर सगळेजण समान असतात. राईट्स आपल्याला सगळ्यांना सारखे मिळतात. ओके. अपॉर्च्युनिटीज सारखे मिळतात. तर मग ह्याच्यामध्ये आपण सगळेजण समान आहोत. आणि फॅटर्निटी म्हणजे काय? इट इज सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहुड. आपण असं म्हणतो की ना आपण सर्वजण आपण सर्व भारतीय हे बंधू आणि भगिनी आहोत. ओके. वी ऑल इंडियन्स आर ब्रदर्स अँड सिस्टर्स. यू रिमेंबर द प्लेज वेन यू वेर इन द स्कूल. शाळेमध्ये आपण एक प्लेज घ्यायचो. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. दॅट इज फॅटर्निटी. हा जो सेन्स आहे ब्रदरहुडचा, हा ब्रदरहुडचा सेन्स म्हणजे काय आहे? तो फॅटर्निटी आहे. ओके. नंतर मग हे काल आपलं राहिलं होतं. डेमोक्रेटिक नेशन रेस्ट्स ऑन 4 पिलर्स. कुठले 4 पिलर्सवरती डेमोक्रेटिक नेशन रेस्ट होतं? तर पहिलं आहे लेजिस्लेशन. फॉर द स्मूथ रनिंग ऑफ द डेमोक्रेसी लॉज आर मेड. इट इज डन बाय लेजिस्लेटिव्ह बॉडी. आता लेजिस्लेशन म्हणजे काय? तर मग डेमोक्रेसी ही नीट चालावी म्हणून, काय केलं जातं? तर लॉज तयार केले जातात. लॉज म्हणजे काय? तर कायदे तयार केले जातात. आणि हे कोण करतं कायदे? तर लेजिस्लेटिव्ह बॉडी हे कायदे करतं. म्हणजे कुठल्या कुठल्या गुन्ह्याला कुठली शिक्षा करायची आहे, नंतर मग किती किती शिक्षा करायची आहे, हे सगळं कोण तयार करतं? तर मग ते लेजिस्लेटिव्ह बॉडी तयार करते. म्हणजे कुठलं काम केल्यानंतर तो गुन्हा असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एकाने एखाद्याचा मर्डर केला आणि एखाद्याने एखाद्याचं पाकिट चोरलं. सो फॉर बोथ ऑफ दिस क्राईम्स देर इज नो कॉमन पनिशमेंट. असं नाही आहे की ना ह्या दोघींना कॉमन पनिशमेंट आहे. पनिशमेंट वेगवेगळी आहे प्रत्येकाला. का? कारण का ते त्याच्या त्याच्या क्राईमवरती डिपेंडंट आहे. आणि क्राईम काय आहे हे पण ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. मग हे लॉज बनवले जातात आणि ते लॉज कोण करतं? तर लेजिस्लेटिव्ह बॉडी करतं. ओके. नंतर ज्युडिशियरी येतं. टू ॲश्युअर पीपल अबाउट जस्टिस देअर इज अ ज्युडिशरी डिपार्टमेंट. तुम्हाला माहिती आहे की ना आपल्याकडे कायदेशीर डिपार्टमेंट असतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला कुणीतरी दाद देत नसेल तर आपण कायद्याचा दरवाजा ठोठवू शकतो. ओके. आणि आपल्याला प्रत्येकाला कायद्याच्या म्हणजे न्यायालयाच्या समोर जाण्याचा हक्क असतो. आपल्यासाठी आपल्या हक्कासाठी भांडण्याचा आपल्याला हक्क आहे. ॲडमिनिस्ट्रेशन, द इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉज अँड गव्हर्नमेंट पॉलिसीज इज टेकन केअर ऑफ बाय ॲडमिनिस्ट्रेशन. आता लॉज आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ह्याचं इम्प्लिमेंटेशन पण व्हायला पाहिजे. ओके. ते कोण करतं? तर ॲडमिनिस्ट्रेशन ते केअर करतं. म्हणजे काय? ते प्रशासन जे आहे हे हे त्याच्या देखभाल करतं. ते असं एन्श्युअर करतं की ना लॉज आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज हे जर टेकन केअर घ्यायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉलेजमध्ये येता. ओके. कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला काही रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करायचे आहेत. ओके. काही पॉलिसीज आहेत कॉलेजच्या, त्या पण फॉलो करायच्या आहेत. पण मग त्या फॉलो होतात की नाहीत हे कोण बघतं? तर प्रशासन बघत असतं. ओके. नंतर मग प्रेस वेन द 3 पिलर्स टेबल द प्रेस कीप्स वॉच ऑन देम. आता हे जे 3 पिलर्स आहेत, हे जे 3 पिलर्स आहेत, जर सपोज ह्या 3 पिलरमध्ये कुठंतरी घोटाळे झाले तर प्रेस जी आहे ती प्रेस काय करते सध्या? तर त्याच्यावरती वॉच ठेवते. प्रेस कशी असावी? आता आपली जशी प्रेस आहे म्हणजे इंडियन प्रेस इज नॉट अ रिअल प्रेस ॲक्च्युअली. इट इज कम्प्लिटली बायस्ड बायस्ड प्रेस आहे ती. प्रेस कशी असावी? तर अनबायस्ड असावी. म्हणजे कुणाच्याही फॉर नसावी किंवा कोणाचेही अगेन्स्ट नसावी. जे काही सत्य आहे ते सत्य त्यांनी पुटअप करायला मदत केली पाहिजे. ओके. ते सत्य त्यांनी समोर आणलं पाहिजे. अशी प्रेस असली पाहिजे. ओके. इट शुड नॉट जस्ट हॅव द एम ऑफ इन्क्रीजिंग देअर TRP. आता सध्या काय एम आहे आपल्या प्रेसचं? तर TRP कसं इन्क्रीज होतं? यू सी द न्यूज नाऊ डेज.
तुम्ही न्यूज बघा आताच्या दिवसाच्या, यू विल गेट मोर निगेटिव्ह डेज, सॉरी मीन मोर निगेटिव्ह न्यूज. तुम्हाला काय मिळतील तर निगेटिव्ह न्यूज जास्त मिळतील पॉझिटिव्ह न्यूजपेक्षा. ओके. तर हे डॉक्टर अब्दुल कलाम असं म्हणायचे, वाय इज आवर प्रेस सो निगेटिव्ह. ते असं म्हणतात की आपली प्रेस इतकी का निगेटिव्ह आहे. का? कारण का ते फक्त वाईटच गोष्टी आपल्या समोर ठेवतं. व्हॉट वी रीड इन द न्यूजपेपर इज अबाउट द रेप्स, अबाउट द मर्डर्स, ऑल दिस थिंग्स. आपण प्रेसमध्ये म्हणजे न्यूजपेपरमध्ये किंवा जे काही न्यूज येतात त्याच्यामध्ये काय बघतो तर रेप बघतो, नंतर मग मर्डर्स बघतो, नंतर मग रॉबरी बघतो. चांगल्या कुठल्या गोष्टी बघतो का? सो दिस इज नॉट द रिअल प्रेस. त्या प्रेसनी काय कसं कसं असलं पाहिजे तर अनबायस्ड असलं पाहिजे. ओके. नंतर आपण बघितलं द लिस्ट ऑफ ऑब्स्टॅकल्स टू डेमोक्रेसी. कुठले कुठले ऑब्स्टॅकल्स आहेत डेमोक्रेसीमध्ये, तर फर्स्ट मेन आहे ते करप्शन आहे. कारण का शेवटपर्यंत येताना पब्लिककडे काहीच येत नाही, वरनं जरी फंड सोडले तरी, तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट आहे ते पॉवर्टी आहे. अँड थर्ड इज पॉप्युलेशन एक्सप्लोजन. पॉवर्टी का आहे? इफ द पॉवर्टी इज देअर देन वी विल नॉट गिव्ह आवर वोट्स विदाउट बिंग बायस. म्हणजे काय असतं, फॉर एक्झाम्पल सी बघा, की ना जर सपोज खूप गरिबी आहे तर मग आता मतांना सुद्धा पैसे दिले जातात. तर मग तिथं जे लोक निवडून येतात ते काय प्रत्येकाला असं वाटत नसतं की ना तो माणूस निवडून यावा, पण तरी सुद्धा पैसे घेतलेले असतात म्हणून आपण त्याला मत देतो. पॉप्युलेशन एक्सप्लोजन हा एक खूप मोठा ऑब्स्टेकल आहे डेमोक्रेसी मधला. नंतर आपण बघितलं होतं अबाउट ऑथरच्या बद्दल बघितलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आपण बघायला सुरुवात केली होती. तर मग पहिल्यांदा आपण काय बघितलं, ते कधी कधी जन्मलेले आहेत मोहोमामध्ये 14 एप्रिल 1891ला. देन कुठनं शिक्षण घेतलेलं आहे हे बघितलं. नंतर मग ही वॉज द चेअरमन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हे वॉज अवॉर्डेड भारतरत्न. नंतर मग ही लेड एम्फसिस ऑन, त्यांचं एम्फसिस कशावरती होतं, लिबर्टी, इक्वॅलिटी, फॅटर्निटीवरती होतं. नंतर मग हिरो, ते असं म्हणतात की ना हिरो वर्शिप हे डिग्रेडेशन, हिरो वर्शिपमुळे डिग्रेडेशन होऊ शकतं नेशनचं, आणि मग ते डिग्रेडेशनच्या नंतर डिक्टेटरशिप कडे नेशन जातो, अँड देन इट लीड्स टू द कोलॅप्स ऑफ द नेशन. ओके. नाव वी आर सीइंग द इंट्रोडक्शन ऑफ द लेसन. आपण पहिल्यांदा काय बघतोय तर इंट्रोडक्शन बघतोय लेसनचं. तर मग आपण ह्या लेसनमध्ये काय बघणार आहोत. इन दिस लेसन पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, डॉक्टर आंबेडकर हॅज एम्फसाइज ऑन व्हॅल्यूज ॲज. आपण जे व्हॅल्यूज बघणार आहोत ह्या लेसनमध्ये ते कुठले व्हॅल्यूज आहेत तर पहिलं आहे लिबर्टी बघणार आहोत. नंतर दुसरी व्हॅल्यू आहे ती इक्वॅलिटी आहे, आणि तिसरी व्हॅल्यू आहे ती फॅटर्निटी आहे. या 3 व्हॅल्यूज आपण ह्या लेसनमध्ये बघणार आहोत. ओके. काल आपण लिबर्टी बघितलेलं होतं आणि इक्वॅलिटी निम्म बघितलेलं होतं. सो वी जस्ट रिकॅप अबाउट लिबर्टी. लिबर्टी म्हणजे काय ते आपण बघूयात. लिबर्टी म्हणजे काय तर आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. कशाचं? थिंकिंगचं, एक्सप्रेसिंगचं, वर्शिपिंगचं, ह्या सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. अँड we have got fundamental rights also, so that we can safeguard, we can protect our liberty, so we have got some fundamental rights also. Okay. So this is the meaning of liberty which we saw yesterday. Then what we should do to hold fast to the constitutional needs, that also we saw. That to hold, we should hold fast to the constitutional needs. Constitution साठी hold fast असलं पाहिजे if we want to achieve some of our social and economic objectives. आपल्याला जर सोशल आणि इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह जर अचीव्ह करायचे असतील तर मग आपण कुठल्या वेळी झालं पाहिजे गेलं पाहिजे तर कॉन्स्टिट्यूशनल नीड्सनीच गेलं पाहिजे. देर इज नो जस्टिफिकेशन फॉर अनकॉन्स्टिट्युशनल नीड्स. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल वेज असताना अनकॉन्स्टिट्युशनल वेज वापरणं ह्याला काही म्हणजे ह्याला कुठलंही जस्टिफिकेशन नाही आहे. आणि दिस अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ग्रॅमर ऑफ अनॅर्की. ग्रॅमर ऑफ अनॅर्की म्हणजे काय? केऑस, सगळीकडे असलेला गोंधळ म्हणजे ग्रॅमर ऑफ अनॅर्की. ओके. तर मग जर ग्रॅमर ऑफ अनार्की असेल तर मग काय होईल, आवर लिबर्टी विल बी ॲट स्टेक. म्हणजे आपली लिबर्टी सगळी निघून जाईल. ओके. दिस वॉज द फर्स्ट पॉईंट इन द लिबर्टी विच वी सॉ. देन वी सॉ दॅट
इन एनी कंडिशन वी शुड नॉट ले अवर लिबर्टी ॲट एनी वन्स फीट. आपण काय बघितलं ते बघा, फर्स्ट पॉईंटमध्ये आपण असं बघितलं की ना, वी शुड नॉट ले लिबर्टीज ॲट द फीट ऑफ एनी ग्रेट मॅन. म्हणजे कितीही मोठा माणूस असेल तरी सुद्धा त्याच्या पायथ्याशी आपण लिबर्टी घालता कामा नये. त्या माणसाने खूप सॅक्रिफाईस केलेलं असेल नेशनसाठी तरी पण नाही. पण म्हणजे इतका तो कुठलाही माणूस इतका मोठा नसतो की ना आपलं स्वातंत्र्य त्याच्या पायथ्याशी आपण द्यावं. ओके. नंतर मग दुसरा आपण पॉईंट असा बघितला, वन शुड नॉट ट्रस्ट अ मॅन विथ द पॉवर्स विच एनेबल हिम टू सबवर्ट द इन्स्टिट्यूशन्स, इट इज डेंजरस टू द लिबर्टी ऑफ द पीपल. तर मग ते दुसरं पॉईंट असं म्हणतात की ना, आपण एखाद्या माणसाच्या हातामध्ये एखाद्या इन्स्टिट्यूशनचे सगळे पॉवर्स देऊ नयेत. देअर शुड बी, आपण असं म्हणू की ना विकेंद्रीकरण, आपण असं जे म्हणतोस, डिसेंट्रलायझेशन ऑफ द पॉवर शुड बी देअर. देअर शुड नॉट बी सेंट्रलायझेशन ऑफ द पॉवर. इफ देर इज सेंट्रलायझेशन ऑफ द पॉवर देन इट इज डेंजरस टू द लिबर्टी ऑफ द पीपल. त्यामुळे काय होतं की ना, इट कॅन बी व्हेरी डेंजरस टू द लिबर्टी ऑफ द पीपल. ते लोकांच्या लिबर्टीसाठी खूप डेंजरस असू शकतं. आणि थर्ड पॉईंट आपण असं बघितलं की there is nothing wrong in being grateful to great men, but there are limits to that gratefulness. आपण असं पण बघितलं की ना, एखादा माणूस ग्रेटफुल आहे पण त्याला ग्रेटफुल मानणं हे काही गैर नाही आहे. त्याच्या ग्रेटनेसमध्ये असणं हे काही गैर नाही आहे, पण त्या ग्रेटफुलनेसला कुठंतरी लिमिटेशन्स असावेत. इट इज नॉट गुड फॉर डेमोक्रेसी इफ द लिमिट्स आर एक्सिडेड. तिथे इट झालं चुकून. जर सपोज लिमिट्स एक्सिड झालं तर मग ते आपल्या देशासाठी चांगलं नाही आहे. आता डेनियल काय म्हणतो ते बघा, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नॉट अ वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी, नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ लिबर्टी. आता ते आपण पुढे पण बघितलं होतं. आपण पुढे बघा काय बघितलं, वन शुड नॉट बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ, म्हणजे एखादा जण कुणाशीही ग्रेटफुल नसावं कुठली कॉस्ट देऊन. तर मग एखाद्या माणसाने स्वतःचा ऑनर त्याच्यासमोर देऊ नये. एखाद्या बाईने तिची चॅस्टिटी मीन्स आय टोल्ड यू यस्टरडे दॅट प्युरिटी देऊ नये. आणि एखाद्या नेशननी लिबर्टी देऊ नये कुणाच्याही हातामध्ये. ओके. तर मग इतका माणूस कुणीही ग्रेट नसतो. नंतर मग भक्ती हिरो वर्शिप बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते बघा. सो भक्ती इन रिलिजन मे बी रोड टू द सॅल्वेशन ऑफ द सोल. आता ते असं म्हणतात की ना, भक्ती ही जर रिलिजनमध्ये असेल तर मग ती मार्ग असतो सॅल्वेशनचा. सॅल्वेशनचा म्हणजे काय आपण काल बघितलं, तर मग आत्म्याच्या मुक्तीचा आपण असं म्हणू, तर आत्म्याच्या मुक्तीचा एखाद्या मार्ग असेल. पण पॉलिटिक्समध्ये भक्ती किंवा हिरो वर्शिप असणं हे काय होईल, तर शुअर रोड टू डिग्रेडेशन होईल आणि इव्हेंच्युअल डिक्टेटरशिपला जाईल. आपला देश डिक्टेटरशिपला जाईल. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण काल बघितलं की ना, आसाराम बापूची भक्ती बरेच लोक आंधळेपणाने करायचे आणि नंतर मग त्याचं सत्य उघडकीस आलं की ना तो कसा होता ते. सो सी व्हॉट ही इज सेइंग, डॉक्टर आंबेडकर हॅज गिवन द एक्झाम्पल ऑफ भक्ती. ओके. इथं डॉक्टर आंबेडकरांनी एक्झाम्पल दिले भक्तीचं. इट सबटली फीड्स टू द ग्रेटफुलनेस थेरी इन इंडिया. आपल्या भारतामध्ये काय असतं की ना, खूप ग्रेटफुलनेस थेरी, आपण लगेच एखाद्याला देव मानायला सुरुवात करतो. ओके. भक्ती और हिरो वर्शिप प्लेस ड्रॅमॅटिकली ऑपोजिट रोल्स इन रिलिजन अँड इंडियन पॉलिटिक्स. भक्ती किंवा हिरो वर्शिप ह्या ऑपोजिट रोल्स प्ले करतात इन इंडियन रिलिजन आणि इंडियन पॉलिटिक्समध्ये कम्प्लिटली ऑपोजिट रोल्स प्ले करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं बघा की ना, आपण किती भक्त असतो, ते एखाद्याचे किती भक्त असतो, आपण कुठल्याही गोष्टीचा विचार कधीही करत नाही. फॉर एक्झाम्पल एखादा माणूस ग्रेट आहे म्हणतात ते सगळेजण त्याच्या पाठीमागे जायला सुरुवात करतात. आपण असं का करतो आहे ह्याचा विचार का करायचा आहे हे कधी विचारत नाही. फॉर एक्झाम्पल यू सी, आय एम जस्ट गिविंग यू द एक्झाम्पल. ओके. ड्युरिंग द लॉकडाऊन Narendra Modi once told us that we should switch off the lights for some time and just burn the candles. आपण काय केलं, तर मग स्विच ऑफ केले लाईट्स आणि कॅन्डल्स बंद केले. ओके. किंवा मग मोबाईलचे लाईट्स लावले. तर मग आपण असं
आपण असा विचार करत नाही की ना का बाबा लाईट्स बंद करायचे आम्ही, हे आपण कधी विचारलं का? किंवा मग का मोबाईलचे लाईट्स लावायचे, का मेणबत्त्या लावायच्या, किंवा मग एके दिवशी त्यांनी सांगितलं की ना सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्या लोकांसाठी. ओके, पण मग का वाजवायच्या, इतक्याच वाजता का वाजवायच्या, हे तुम्ही म्हटलं म्हणूनच वाजवायचे का, हे आपण कधीही क्वेश्चन करत नाही. वाय? बिकॉज वी आर वर्शिपिंग हिम ब्लाइंडली. किंवा मग अशा बरेच घटना घडतात की ना जिथं आपण ब्लाइंड वर्शिप करतो. आय टोल्ड यू यस्टरडे द एक्झाम्पल ऑफ आसाराम बापू. आसाराम बापूंचं एक्झाम्पल मी तुम्हाला सकाळ सांगितलं की ना द पीपल वे आर क्रेझी फॉर हिम. ते तो जाईल तिथे लोक जायचे. ओके, इवन हिज फुटप्रिंट्स हॅड सम कॉस्ट. म्हणजे ते जिथं पाऊल ठेवतील आणि तिथं त्या पावलाच्या जे खुणा असतात त्याला सुद्धा ते पैसे मोजायचे. सो दिस इज ॲक्च्युअली हिरो वर्शिप. ह्याला आपण हिरो वर्शिप म्हणू शकतो. ओके, आता ते दोन्ही अपोजिट रोल्स प्ले करतात इंडियन रिलिजन आणि इंडियन पॉलिटिक्समध्ये. आता हे आपण ह्या डायग्राममध्ये बघू. म्हणजे मागे जे बघितलेलं आहे तेच आपण ह्या डायग्राममध्ये बघणार आहोत. भक्ती हे कशामध्ये चांगलं आहे? रिलिजनमध्ये काय होईल? सॅल्वेशन ऑफ द सोल होईल. म्हणजे सोलचं जे आहे ते सॅल्वेशन होईल. म्हणजे एखाद्या वेळेस आत्म्याला शांती मिळेल. ओके, पण पॉलिटिक्समध्ये शुअर वे टू डिग्रेडेशन अँड इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. काय असेल? हा वे असेल डिग्रेडेशनसाठी आणि डिक्टेटरशिपसाठी. ओके, डिक्टेटरशिप म्हणजे काय? एकाधिकारशाही आपण ज्याला म्हणतो किंवा हुकुमशाही ज्याला म्हणतो. नंतर आपण काय बघितलं? तर इक्वॅलिटी आपण बघायला सुरुवात केली होती. इक्वॅलिटी म्हणजे काय? इक्वॅलिटी म्हणजे समानता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे समानता. समानता कुठल्या बाबतीमध्ये आहे ते आपण बघूयात. ओके, इक्वॅलिटी म्हणजे काय ते बघा. आता त्यांनी असं सांगितलंय की ना 26 जानेवारी 1950ला आपण एका कॉन्ट्रॅडिक्शनच्या लाईफमध्ये आपण जाणार आहोत. ओके, आपण काय करणार आहोत? तर कॉन्ट्रॅडिक्शनच्या लाईफमध्ये जाणार आहोत. कुठले कॉन्ट्रॅडिक्शन्स आहेत? कुठले विरोधाभास आहेत? तर मग पहिली जी गोष्ट आहे तर मग पॉलिटिक्समध्ये आणि सोशल आणि इकॉनॉमिक लाईफमध्ये आपला विरोधाभास असणार आहे. वाय? बिकॉज इन पॉलिटिक्स वी आर गोइंग टू गेट द राईट ऑफ इक्वॅलिटी. पॉलिटिक्समध्ये आपल्याला इक्वॅलिटीचा राईट मिळणार आहे. म्हणजे काय? त्यांनी सांगितलंय की ना एक माणूस म्हणजे एक व्होट आणि एक व्होट म्हणजे एक व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ना आपण ज्यावेळेस मतदान करतो त्यावेळेस एका माणसाला एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि एका मताची किंमत ही एकच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं नाहीये की ना एखाद्या मिनिस्टरनी जर सपोज असं करा की ना विचार करा की ना त्यांनी वोटिंग केलं, असा अर्थ नाही की ना मिनिस्टरनी वोटिंग केलं म्हणून त्याच्या एका मताला 2 मताची किंमत, असं काही नाहीये. पण हेच प्रिन्सिपल सोशल लाईफमध्ये फॉलो होतं का? सोशल लाईफ आणि इकॉनॉमिक लाईफमध्ये फॉलो होतं का? तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात बघा की ना आपण सोशल आणि इकॉनॉमिक लाईफमध्ये हे वन मॅन वन व्हॅल्यू असं आपल्याकडे ट्रू नाही आहे. ओके, ते पॉलिटिक्समध्ये ट्रू आहे पण आपल्याकडे ते सोशल आणि इकॉनॉमिक लाईफमध्ये ट्रू नाही आहे. तर मग ते असं म्हणतात की ना जर सपोज आपण नाकारत राहिलो, म्हणजे काय मी तुम्हाला काल सांगितलं की ना फॉर एक्झाम्पल एक जण झाडू मारण्याचं काम करते 1 तासभर, दुसरा पण तेच काम करतंय झाडू मारण्याचं 1 तासभर. पण आपण असं म्हणू शकत नाही की ना जो ए माणूस आहे जो झाडू मारण्याचं काम करतोय आणि बी माणूस आहे जो झाडू मारण्याचं काम करतोय त्या दोघांचाही पगार सेम आहे असं आपल्याला दिसत नाही ऍक्च्युली. ओके, आपल्याला असं दिसतं की ना त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके, फॉर एक्झाम्पल एक जण मॉलमध्ये झाडू मारण्याचं काम करत असेल तर मग त्याचा पगार जास्त असेल आणि एक जण जर सपोज एक कॉलनी झाडण्याचं काम करत असेल तर त्याचा पगार कमी असेल. तर मग ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर मग जोपर्यंत आपण आपल्या सोशल आणि इकॉनॉमिक लाईफमध्ये इक्वॅलिटी आपण आणत नाही तोपर्यंत आपण काय करतोय? आपली जी डेमोक्रेसी आहे ती धोक्यात आणतोय. इम्प्रेल म्हणजे ती धोक्यात आणतोय. ओके, हा फर्स्ट पॉईंट बघितला आपण इक्वॅलिटी मधला. नंतर आपण फॅटर्निटी बघूयात. आता फॅटर्निटी म्हणजे काय? आता तुम्हाला हे दिसेल बघा. फॅटर्निटी म्हणजे काय? फॅटर्निटी म्हणजे ब्रदरहुड. आपण असं म्हणतो ना, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ना
आपण असे आपण अशी शपथ घेतो प्रत्येक वेळी, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये जसं म्हणता तसं, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. तर मग फॅटर्निटी ही इम्पॉर्टंट असते, ही दिस इज द मेन पिलर ऑफ डेमोक्रेसी. फॅटर्निटी हा सगळ्यात मेन पिलर आहे डेमोक्रेसीमधला, आणि फॅटर्निटी आपल्याकडे कशी नाही आहे हे त्यांनी इथं सांगितलेलं आहे. Fraternity means brotherhood, that is unity and solidarity in Indian context. Indian means being the people, being one people. But according to Dr. Ambedkar, it is difficult to achieve fraternity in Indian social life. आता फॅटर्निटी म्हणजे काय तर ब्रदरहुड, ओके, बंधुत्वाची भावना म्हणजे फॅटर्निटी. पण इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये इंडियन होणं, आपण असं म्हणतो की ना आम्ही सगळेजण भारतीय आहोत का, आहोत, पण खरं आपण भारतीय आहोत का? तर मग ते असं म्हणतात की ना इंडियन लाईफमध्ये फॅटर्निटी अचीव करणं हे खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. ओके, का डिफिकल्ट आहे हे एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे अमेरिकेमधलं. जेम्सच्या शब्दामधलं हे एक्झाम्पल आहे. आता अमेरिकेमध्ये बघा, इन अमेरिका प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च ॲट इज ट्रिनियल कन्व्हेन्सेशन अ प्रेयर फॉर ऑल द पीपल वॉज सेड. आता त्यांनी काय केलं, मी इथं शॉर्टकटमध्ये दिलेलं आहे, तुमच्या लेसनमध्ये त्यांनी लॉंगकटमध्ये दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं की ना अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च होतं, त्या एपिस्कोपल चर्च हे एकत्र आलं ट्रिनियल कन्व्हेन्सेशनसाठी. ट्रिनियल कन्व्हेन्सेशन म्हणजे काय तर 300 वर्षाचं चर्च झालेलं होतं ते, आणि त्याच्यासाठी ते एकत्र आलं, आणि ते एकत्र आल्यानंतर तिथं एक प्रेयर तयार केली गेली. आता ती प्रेयर अशी होती, म्हणजे त्यांना एक शॉर्ट प्रेयर करायची होती, तर मग त्यांनी एक प्रेयर तयार केली होती, आणि ती प्रेयर कशी होती ते बघा, ओ लॉर्ड ब्लेस आवर नेशन. आता अशी प्रेयर तयार केली अमेरिकेमध्ये. आता तिथं काय झालं ते बघा. सो ॲट दॅट स्पर ऑफ द मोमेंट ऑल दिस प्रेयर वॉज ॲक्सेप्टेड, म्हणजे सगळ्यांना खूप उत्साह होता, त्यामुळे ही प्रेयर ॲक्सेप्ट केली गेली. पण नंतर मग ऑब्जेक्शन झाले. ऑब्जेक्शन्स वेअर रेज बाय द पीपल ऑफ द रिलिजियस कम्युनिटी अँड द लेटर वर्ड्स द प्रेयर वॉज चेंज, ओ लॉर्ड ब्लेस दीज युनायटेड स्टेट्स. आता काय ऑब्जेक्शन झालं ते पण सांगते. ही तर काही जी होती अमेरिकेमध्ये काही राहणारी ती ब्रिटिश लोक होती. ओके, नाव दीज अमेरिकन्स थॉट दॅट वेन दे आर सेईंग ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन, म्हणजे हे अमेरिकन्स असं म्हणत होते की ना ज्यावेळेस अशी प्रेयर तयार केली जाते की ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन, तर मग जे ब्रिटिशर्स आहेत ते ब्रिटिशर्स कुठल्या नेशनला ब्लेस करा असं म्हणणार आहेत, तर मग त्या इंग्लंडच्या नेशनला, म्हणजे त्यांचं जे ब्रिटनचं नेशन आहे त्या नेशनला ब्लेस कसं करा असं म्हणणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल सी, भारतामध्ये जर अशी प्रेयर तयार केली गेली, ओ लॉर्ड, ए देवा आमच्या देशाला ब्लेस कर किंवा आमच्या देशाला आशीर्वाद दे, आणि ह्या देशामध्ये जर सपोज असं विचार करा की ना काही बांगलादेशची माणसं राहतात. ओके, आता ती बांगलादेशी माणसं ज्यावेळेस ही प्रेयर म्हणणार आहेत त्यावेळेस ते कुठल्या देशाला ब्लेस करा म्हणतील, तर मग आमच्या देशाला, म्हणजे काय त्यांचा देश कुठला आहे तर तो बांगलादेशचा देश आहे, तर मग ते कुठल्या देशाला ब्लेस करा म्हणतात तर बांगलादेश देशाला ब्लेस करा म्हणतात. म्हणजे एवढ्याशा छोट्याशा गोष्टीवरती तिथं ऑब्जेक्शन रेज झालेलं आहे. आणि मग तिथं ऑब्जेक्शन रेज झाल्यानंतर ती प्रेयर काय झाली, ती चेंज झाली, आणि मग त्यांनी चेंज करून काय केलं, ओ लॉर्ड ब्लेस दीज युनायटेड स्टेट्स. आणि मग ती प्रेयर चेंज करून त्यांनी काय केलं, त्यांनी अशी प्रेयर तयार केली, ओ लॉर्ड ब्लेस दीज युनायटेड स्टेट्स. आता बघा, USA has no caste problem, still the people did not accept as they were a nation. USA मध्ये त्यावेळेस असं म्हणजे कुठलीही कास्ट प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे ते सगळेजण एकाच धर्माची लोक आहेत जवळजवळ, तरी सुद्धा म्हणजे 300 वर्षापूर्वी ती सगळी एकाच धर्माची लोक होती. म्हणजे काही मायग्रेटेड वगैरे पण लोक नव्हती तिथे, फक्त थोडीशीच इंग्लंडमधनं राहिलेली ती लोक होती, बाकीची काही फार काही मायग्रेटेड लोक तिथं नव्हती. पण अमेरिकेमध्ये कास्ट प्रॉब्लेम नसताना सुद्धा
ते कधी ऍक्सेप्ट करत नव्हते की ना आपण एक नेशन आहोत. ओके, अमेरिकेमध्ये कसलाही कास्ट प्रॉब्लेम नव्हता, कसलाही रिलिजन प्रॉब्लेम नव्हता, एकच रिलिजन एकाच धर्माची ती सगळी माणसं आहेत, तरी सुद्धा ते ऍक्सेप्ट करत नव्हते की ना आपण एक नेशन आहोत. हे सगळं ते ऍक्सेप्ट करत नव्हते, अमेरिकन सुद्धा. ओके, हे त्यांनी ते एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. आणि आपल्याकडे काय आहे, तर आपल्याकडे भरपूर कास्ट प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याकडे भरपूर रिलिजन्स आहेत, भरपूर कास्ट प्रॉब्लेम्स आहेत, भरपूर कास्ट आहेत, प्रत्येकजण वेगवेगळ्या जातीचा आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या धर्माचा आहे. तर मग इफेक्ट काय होतो कास्ट सिस्टीमचा ते बघूयात. ओके, इफेक्ट ऑफ कास्ट सिस्टीम, इफेक्ट काय होतो कास्ट सिस्टीमचा. तर इन इंडिया देर आर कास्ट अँड कास्ट आर अँटी नॅशनल, दे ब्रिंग अबाउट सेपरेशन इन सोशल लाईफ. आपण मी इथं फक्त एक हे दाखवलेलं आहे, पिक्चर दाखवलंय, कसल्या कसल्या कास्ट आहेत, ख्रिश्चनिटी आहे, जुडिसियम आहे, नंतर मग हिंदुइझम आहे, बुद्धिझम आहे, जैनिझम आहे, सिखिझम आहे, असे खूप साऱ्या, म्हणजे आपण असं म्हणू 300-400 कमीत कमी कास्ट आहेत इंडियामध्ये. आणि मग ते असं म्हणतात की ना कास्ट ह्या कशा असतात, अँटी नॅशनल असतात. अँटी नॅशनल असतात म्हणजे काय, ते देशाच्या विरुद्ध काम करणारे असतात. दे ब्रिंग अबाउट सेपरेशन इन सोशल लाईफ, ते काय करतात तर आपल्या सोशल लाईफमध्ये जे आहे ना ते सेपरेशन निर्माण करतात. म्हणजे आपण असं म्हणतो ना की ना तो हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, तो अमका आहे, तो तमका आहे, आणि ह्याच्यामध्ये त्या सोशल लाईफमध्ये ते काय करतात, सेपरेशन तयार करतात. कास्ट जनरेट जेलसी अँड अँटिपॅथी बिटवीन कास्ट अँड क्रेड. आता ते कास्ट काय करतं, तर मग जेलसी निर्माण करतं. म्हणजे काही काही वेळेस असं वाटतं हिंदूंना असं वाटतं की ना ते मुस्लिम ह्या लोकांना सगळे स्वातंत्र्य मिळतात किंवा ह्या सगळ्या लोकांना ह्या फॅसिलिटीज मिळतात, तर मग ते काय करतं, तर मग जेलसी निर्माण करतं कास्ट आणि क्रीडमध्ये. तर मग ह्या लेसनचं कन्क्ल्युजन काय आहे हे आपण बघणार आहोत. ओके, तर तर मग फॅटर्नी कधी फॅक्ट असेल, फॅटर्निटी बी अ फॅक्ट वेन देर इज अ नेशन. फॅटर्निटी कधी फॅक्ट असेल, ज्यावेळेस तिथं नेशन आहे त्यावेळेसच फॅटर्निटी हा फॅक्ट असेल. ओके, नंतर नंतर काय येईल, फॅटर्निटीच्या शिवाय विदाउट फॅटर्निटी इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर देन कोट्स ऑफ पेंट्स. पण फॅटर्निटी जर नसेल, म्हणजे फॅटर्निटी कशाला लीड करतं, तर लिबर्टी आणि इक्वॅलिटीला लीड करतं. जर समजा फॅटर्निटी नसेल, म्हणजे बंधुत्वाची जर भावना नसेल, तर काय होतं, तर इक्वॅलिटी आणि लिबर्टी हे नुसते आपण असं म्हणू की मुलामा दिल्यासारखे, नुसतं वर्ण पेंट, म्हणजे एखादी गोष्ट गंजलेली आणि त्याला वर्ण नुसतं पेंट देताय तुम्ही, तर मग ते तसं असेल. म्हणजे त्या लिबर्टी आणि इक्वॅलिटीला फॅटर्निटीच्या शिवाय काही मतलब नाहीये. म्हणजे जोपर्यंत बंधुत्वाची भावना येत नाही तोपर्यंत इक्वॅलिटी नसेल आणि लिबर्टी पण नसणार आहे. ओके, जस्ट वी हॅव कम्प्लिटेड अप टू दिस. आपण काय केलेलं आहे, आपण आतापर्यंत काय काय बघितलेलं ते बघूयात. फक्त मी जरा थोडंसं रिकॅप करतेय. ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आईस ब्रेकर्स बघितलेत. ओके, नंतर अबाउट द ऑथर बघितलं, नंतर इंट्रोडक्शन बघितलं, नंतर लिबर्टी बघितलं, नंतर इक्वॅलिटी बघितलं, आणि नंतर फॅटर्निटी बघितलं. आता फक्त एक शेवटचा पॉईंट राहिलेला आहे, तर ब्रेनस्टॉर्मिंग आणि असाइनमेंटचा आहे. आता त्या ब्रेनस्टॉर्मिंग आणि असाइनमेंटच्या पॉईंटच्या अगोदर आपण उद्याच्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक BBC वरती एक मुलाखत त्यावेळेस घेतलेली होती. त्यांनी एक 4-5 मिनिटाचंच क्लिप आहे ती ती फक्त आपण उद्याच्याला बघूयात, आणि नंतर मग ब्रेनस्टॉर्मिंग आणि असाइनमेंटला आपण सुरुवात करूयात. ओके, आय थिंक यू हॅव अंडरस्टूड अप टू दिस. थँक्यू व्हेरी मच.